नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जेव्हा हा विद्याधर तेथे दारू पित आहे हॉलमध्ये आणि त्याला इतका आनंद झालेला असतो, कारण आज घरामध्ये जे काही घडलेलं आहे तर ते बघून आणि ऐकून हे सगळं त्यांचंच कारस्थान आहे. आणि तेवढ्यात मात्र आता जी काही फॅमिली ट्री तेथे जाळलेली आहे तर ती साफ करण्यासाठी मात्र आता घरातील नोकर आलेले आहेत. तेव्हा विद्याधर त्यांना साफ करताना बघतोय, तेव्हा आता विद्याधर त्यांच्यावर फारच ओरडतो. काय करतात व्हा मागे मागे व्हा म्हणतो ना मी तुम्हाला. हे जळालेलं फॅमिली ट्री आहे ना, त्याची राख अशीच राहून द्या. आणि आता विद्याधरला मात्र तो क्षण जो घडलेला आहे, पृथ्वीने तो जाळलेला आहे, ते सर्व घडलेला प्रकार मात्र आता आठवत असतो आणि त्याला आनंदच होत असतो. आणि आता मात्र हे सगळं आठवून हा विद्याधर त्या नोकरांना म्हणतो की हा जो काही फॅमिली ट्रीचा हा कोळसा आहे तो बघून मात्र युगंधर आणि त्यांच्या पोरांना लक्षात राहिलं पाहिजे, कारण हे करणारा विद्याधर अजून सुद्धा ह्या हवेलीत जिवंत आहे. कळाले तुम्हाला? आणि त्यांना निगाहीतून म्हणतो. तेव्हा बिचारे खाली मान घालून उभे असतात, परंतु आता तो ती काठी घेतो आणि त्यांच्यावर उगारतो आणि निगा म्हणतो ना म्हणून त्यांना धमकावतो. तेव्हा आता विद्याधर स्वतःला म्हणतो की युगंधर, अरे तुला काय वाटलं हा खेळ इथेच संपला का? अरे ही तर फक्त थिंगी आहे. अरे खरी आग तर अजून बाकी आहे आणि आता अजून राख तर होण्याची बाकी आहे. बघूयात. आणि ती राख तो उचलतो, आपल्या मुठीमध्ये घेतो आणि स्वतःलाच म्हणतो की आनंदी, अजून तर ती राख होण्याची बाकी आहे. ती राख मात्र अशी कालवेल की आयुष्यभर मात्र आता तू फक्त आसरू गाळत बसशील, असे बोलून ती राख घेतो आणि आनंदीच्या अंगावर उधळायला तेथे येणार असतो. आनंदी बिचारी किचनमध्ये असते, तिचं कशातही मन लागत नसतं. सारखी ती विचारात पडलेली असते, कारण घरामध्ये जे काही घडलेलं आहे ते प्रकार तिला आठवत असतो. बिचारी खूप टेन्शनमध्ये आहे आणि तेवढ्यात तेथे हा विद्याधर आलेला आहे आणि खूप खुश होत मात्र तो तिच्या अंगावर ते राख आहे तर ती उधळून देतो. तिच्या सगळ्या चेहऱ्यावर राख पडलेली असते. आनंदी विचारते की कोण आहे हे, असं कोण काय करत आहे, कोण आहे म्हणून ती बिचारी घाबरते. आणि तेवढ्यात हा विद्याधर तिच्या गालाला ती राख लावतो आणि म्हणतो की होळी रे होळी, पूर्णाची पोळी आणि साहेबाच्या पोटामध्ये बंदुकीची गोळी. तेव्हा लगेच आनंदी बिचारी खूप घाबरते आणि म्हणते की विद्याधर साहेब तुम्ही इथे काय करते? तेव्हा लगेच विद्याधर म्हणतो की होय बघ आनंदीबाई, काय ग मीच आहे. आणि त्या दिवशी मात्र तू फटाके उडून मला दिवाळी दाखवली होती आणि आज मात्र तुझ्या अख्ख्या कुटुंबाची कशी होळी केली तू बघितलीच असेल. आज तुमच्याच हाताने मात्र त्या फॅमिली ट्रीला आग लावून मी तुमची होळी साजरी केली आहे. आणि आनंदी, अगं तुला माहिती आहे का मी आता तुझ्या तोंडावर काय फेकलेलं आहे? ते तुझ्या निंबाळकर फॅमिलीच्या जळणाऱ्या ट्रीची राख फेकलेली आहे, राख. आणि तू तर विचार करत असतील की ती चिठ्ठी कोणी बदलली, त्यातील मॅटर कोणी बदलला. तर ऐकून घे की ती चिठ्ठी मी बदलली. आणि तुला काय वाटलं की तू चॅलेंज देऊन तू जिंकली असेल, त्या पोरांची आई बनली आणि मी काहीच करू शकणार नाही आणि त्या मुलांनी तुला स्वीकारलं असं तुला वाटलं होतं. आणि जेव्हा त्या दिवशी तुम्हाला उलट तोंड करून उत्तर देत होती तेव्हा तर मी आतल्यात हसत होतो. आणि तू तर विचार करत असतील की ती चिठ्ठी कोणी बदलली असेल आणि त्या चिठ्ठीतील मॅटर कसा बदलला गेला. आणि अगं वेडे, तुला तर अजून कल्पना सुद्धा नसेल की तुझ्या पाठीमागे विद्याधर कोणता डाव खेळतोय ते. त्यामुळे आता बघत राहा की ती पोरं आणि तू म्हणजे तुझा तो मालक साहेब या दोघांचा कसा मात्र तिरस्कार मुलं करत राहतील. आणि तुझा तो मालक साहेब, तुझा तो रक्षण करता, तो सुद्धा तुझ्या विरोधात गेलेला आहे आता. त्यामुळे आता ह्या वाड्यामध्ये तुझा कोणीही आता वाल्मिक उरलेला नाही. अगदी एकटी पडलेली आहे तू, एकटी. कळलं का तुला? तेव्हा तो आनंदीच्या खूप जवळ येऊन तिला हे सर्व बोलत आहे. आनंदीला खूप राग येत असतो, रागाने ती बाजूला होत असते. आणि विद्याधर तिला पुढे म्हणतो की ऐकून घे एक गोष्ट, जशी फॅमिली ट्रीची जाळून मी राख केली तसंच तुझं अस्तित्व सुद्धा मी त्या राखेसारखं त्याच राखेमध्ये गाडून टाकणार आहे, अगदी त्या फॅमिली ट्री सारखं. हा विद्याधर नावाचा विद्याधर आहे मी. आता तो आनंदीकडे बघत म्हणतो की होळी रे होळी, पूर्णाची पोळी, मालक साहेबांच्या पोटात बंदुकीची गोळी म्हणून जोरजोराने हसत असतो. आणि आता आनंदीला बिचारीला त्रास देत असतो. परत आनंदीवर खूपच हसतो आणि म्हणतो की हॅपी होली आनंदी, आणि हसतच ते तो निघून जातो. तेव्हा बिचारी आनंदी मात्र ती राख मात्र आपल्या चेहऱ्याची काढून ती अंगाला म्हणजे हाताला पाहते. आणि आता मात्र आनंदीला सुद्धा खूप राग आलेला असतो. ती म्हणते की विद्याधर सर, तुम्हाला काय वाटलं की फॅमिली ट्रीची जी काही राख आहे तर ती काढून तुम्ही माझ्या अंगाला लावता आणि ती राख माझ्या अंगावर फेकून तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटेल का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फेनिक्स पक्षी सुद्धा मात्र राखेतूनच जन्माला येतो. आणि तो आज मात्र तुम्ही या घराची होळी केलेली आहे. त्यामुळे आता मी सुद्धा याच राखेतून मात्र निंबाळकरांच्या या घराला सोन्यासारखं पुन्हा उभं करून दाखवेल. हा शब्द आहे या आनंदीचा तुम्हाला.
आता आनंदी सुद्धा खूप भडकलेली असते आणि विद्याधरला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर कसं द्यायचं हे तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता इकडे जेव्हा युगंधर आपल्या रूममध्ये आता त्याच्या समित्याचा फोटो आहे तर तो मात्र हातामध्ये घेऊन बघत असतो. बिचाऱ्याला मात्र आता समित्याची आठवण येते. आज जे काही घरामध्ये प्रसंग घडलेला आहे त्यामुळे तो समित्याचा फोटो घेऊन मात्र बघतच असतो आणि तेवढ्यात हा पृथ्वी तिथे येतो आणि त्याच्या हातातून रागाने तो फोटो घेतो आणि आता तो प्रांजलला म्हणतो की आज या घरातील कोणतेही मात्र आता फोटो आईचे राहिले नको, सगळे फोटो गोळा करा. तेव्हा आईची मात्र एकही आठवण या घरात नको, ह्या रूममध्ये, कारण आईचा फोटो बघण्याचा अधिकार यांना राहिलेला नाही. तेव्हा मिताली आणि प्रांजल कपाटातील सगळे काही फोटो घेत असतात. मिताली मात्र आता बेडवर जो काही वर कॉर्नरला लावलेला फोटो आहे तर तो काढते. तर युगंधर जोरात ओरडतो की तुमचं काय सुरू आहे आणि मितालीच्या हातातील तो फोटो तो हिसकावून घेतो. तो फोटो इकडे दे म्हणून. मिताली म्हणते की तो आमच्या आईचा फोटो आहे, एकाही फोटोला हात लावायचा नाही असे धमकावतो. तेव्हा आता पृथ्वी मात्र आता लगेच तो फोटो सोडा असे रागाने मात्र आता पृथ्वी हा युगंधरला म्हणतो. तेव्हा युगंधर सुद्धा त्याला उत्तर देतो की नाही सोडणार. आता पृथ्वी सुद्धा खूप भडकलेला असतो. तो पुन्हा युगंधरला म्हणतो की मी तुम्हाला म्हणतोय हा फोटो सोडा म्हणून. तेव्हा आता युगंधर सोडायला तयार नसतो आणि तेवढ्यात पृथ्वी परत म्हणतो की मी म्हटलो ना की फोटो सोडा म्हणून. आणि तेवढ्यात माई आणि बापू धावतच येतात आणि म्हणतात की हे सर्व काय सुरू आहे, काय चाललं, कसला वेडेपणा सुरू आहे. तर पृथ्वी घाबरत नसतो. तो म्हणतो की हो आम्ही तर वेडेपणा करणारच आहोत आणि हे बघा तुम्ही शांत व्हा, आमचं नक्की काय म्हणणं आहे हे मात्र अगोदर ऐकून घ्या. तेव्हा मात्र आता बापू त्यांना शांत राहायला सांगतात. पण पृथ्वी म्हणतो की बापू अहो अजून काय ऐकायचं बाकी राहिलेलं आहे. मात्र आमच्या आईच्या आठवणीत जगण्याचं नाटक करत होता, तो तर खरंच खोटा निघाला. तेव्हा आता हे ऐकून माई म्हणतात की अरे पृथ्वी काय बोलतोस, अरे तो तुझा बाप आहे, मग असा अपमान करतात का वडिलांचा. तेव्हा आता पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. पृथ्वी म्हणतो की बाप, असला बाप का जो माणूस आयुष्यभर आपल्या मुलांशी खोटं बोलत आला, तो कसला बाप आणि ज्याने मात्र आमच्या आईच्या आठवणींना पायाखाली तुडून दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं, तो बाप का. तेव्हा आता माई अगदी रागाने पृथ्वीकडे बघत आहे. तरी सुद्धा आता पृथ्वी युगंधरचा अपमानच करत असतो की अशा माणसाला तुम्ही बाप म्हणतात. आणि आता पुन्हा तो समिताचा फोटो आहे तर तो हातातून हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणतो की फोटो सोडा, एकदा सांगितलं मी फोटो सोडा म्हणून. युगंधर फोटो सोडायला तयार नसतो आणि पृथ्वी सारखं तेच म्हणतो की फोटो सोडा, एकदा सांगितलं मी फोटो सोडा म्हणून. तेव्हा मात्र आता बापू म्हणतात की पृथ्वी, अरे पृथ्वी तुझा राग समजू शकतो पण प्लीज तू ऐकून तरी घे. अरे हे बघ तो तुमचा बाप आहे आणि समिता त्याची बायको होती, अरे तिचा एखादा तरी फोटो तू त्यांच्याकडे राहून दे, कशाला तू त्यांचा इतका अपमान करतो. माई आणि बापू समिताचे वडील असून सुद्धा त्यांना युगंधरचं सर्व काही आता मन कळतो. परंतु ह्या मुलांना आता इतका अगदी युगंधरचा राग आलेला आहे. तू पृथ्वीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. पृथ्वी तू जे काही करतोस ना ते चुकीचं आहे, अरे इतका दगडाच्या काळजीचं होऊ नको. तेव्हा आता पृथ्वी जोरातच ओरडतो की बापू दगडाच्या काळजीचा मी नाही. युगंधरकडे हात करत म्हणतो की हा माणूस आहे दगडाच्या काळजाचा, जो माणूस स्वतः दुसरं लग्न करून बसलेला आहे स्वतः. आई म्हणतात की अरे पृथ्वी तुझी आई आहे ती आणि तिची एकतरी आठवण त्यांच्याजवळ राहून दे. तेव्हा पृथ्वी म्हणतो की अगं माई तुला कळत नाही, हा फोटो मात्र इथे त्याच्यासमोर लावून जगासमोर ढोंगीपणाचं नाटक करतोय आणि आमच्या आईचा एक जरी फोटो आणि एक जरी काही वस्तू येथे राहिली तर तो आमच्या आईचा खूप मोठा अपमान असेल. या रूममध्ये एकही तिची आठवण किंवा एकही फोटो राहायला नकोय. आणि तो फोटो एक आहे तर तो प्रांजलच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की हे बघा तो फोटो सोडून द्या. युगंधर अजूनपर्यंत काही तो मोठा फोटो सोडायला तयार नसतो. तो फक्त शांतपणे यांचं सगळं काही बोलणं ऐकून घेतो. आता पृथ्वी खूप भडकलेला असतो. तो युगंधरला म्हणतो की तो फोटो एकदा मी तुम्हाला शेवटचं सांगतो की सोडा म्हणून. सोडा म्हटलो ना आणि जोरात तो फोटो हिसकावत असतो. युगंधर बघतो आणि शेवटी तो फोटो सोडून देतो, कारण तो फोटो फुटायला नको यासाठी युगंधरने माघार घेतलेली असते. आणि हा नालायक पृथ्वी आपल्या बापाच्या हातातून मात्र आज हा फोटो हिसकावून घेतो. तेव्हा आता युगंधर मात्र आता बघत असतो आणि सगळं काही ऐकून तो म्हणतो की ठीक आहे, आता हे सगळे फोटो आठवणी सगळं काही घेऊन जाऊन मात्र तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल आणि मला खाली दाखवून मात्र तुम्हाला जो काही आनंद मिळत असेल तर खुशाला हा फोटो घेऊन जा. तेव्हा आता पृथ्वीच्या डोळ्यात पाणी येत असतो. परंतु मिताली म्हणते की वा मिस्टर निंबाळकर, आज मात्र तुम्ही सिद्ध करून दाखवलं तुमच्या मनात असणारं आईविषयीचं प्रेम. कारण आता
तोपर्यंत मात्र तुमच्या मनामध्ये आईबद्दल थोडंसं सुद्धा प्रेम उरलेलं नाही। तेव्हा मात्र प्रांजल म्हणतो की बघ ना, अगं ती भिंत कशी मोकळी दिसते। आणि आता युगंधरला म्हणतो की आनंदाने तुम्ही तुमच्या नवीन बायकोच्या सोबतचे जे फोटो आहेत ना ते या भिंतीवर लावा। तर अभिनंदन निंबाळकर साहेब तुमच्या नवीन संसारासाठी। आणि परत म्हणतो की सॉरी तुमच्या या नवीन नाटकासाठी। आणि पृथ्वीला म्हणतो की चल दादा ते सगळे फोटो वगैरे घे आणि चल इथून। त्यानंतर युगंधरला फार वाईट वाटत असतं। मुलं आता सगळी फोटो घेऊन रागानेच आता रूमच्या बाहेर जातात। तेव्हा युगंधर अगदी डोळे भरून बघत असतो, तर बाई आणि बापू त्याला समजवतात। बापू म्हणतात की अरे युगंधर तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू हतबल होऊ नकोस, आम्ही मुलांकडे जातो, त्यांना प्रेमाने समजावतो आणि सगळे फोटो परत घेऊन येतो। तेव्हा माई म्हणतात की युगंधर मला तुझी ही अवस्था नाही बघवत, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि फोटो घेऊन येते। तेव्हा आता युगंधर म्हणतो की माई आणि बापू हे बघा त्याची काही गरज नाही, असणारं प्रेम आहे तर ते त्या फोटोपुरतं नाही मर्यादित, प्रेम मात्र आयुष्यभर माझ्या मनात आहे, माझ्या हृदयात आहे, माझ्या नसा ते प्रेम आहे। हे सगळे माझ्या जवळचे फोटो आहे समिताचे नेऊन माझ्या मुलांच्या काळजाला शांतता जर मिळत असेल खुशाल त्यांना ते फोटो नेऊन दे, कारण या क्षणाला त्यांना माझ्या आधारापेक्षा आपल्या आईच्या आठवणींची जास्त गरज आहे। तेव्हा म्हणजे युगंधर इतक्या मोठ्या मनाचा असतो, आज मुलं त्याच्याबरोबर जे काही वागतात ना तरी सुद्धा तो त्यांच्या मनाचा विचार करतोय। आणि आतमधून मात्र युगंधर पूर्णपणे ढासळलेला असतो, डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा असतात आणि माई आणि बापू दोघं एकमेकांकडे बघतात। युगंधरची ती अवस्था बघून दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं, त्यांना युगंधरची काळजी वाटते। त्यानंतर मात्र इकडे आनंदी आता आपली जे काही त्याने राख फेकलेली आहे तर ती सगळी साफसफाई करत असते। आणि तेवढ्यात छाया आता सगळी चिठ्ठी वगैरे आहे तर ती बाहेरच्या डस्टबिनमध्ये शोधून येते आणि आनंदीला सांगते की आनंदी ताई अहो बाहेरच्या डस्टबिनमध्ये सुद्धा काही चिठ्ठी वगैरे नाही, तो चिठ्ठीचा तुकडा सुद्धा नाही। आनंदी म्हणते की छायाताई अहो विद्याधर सरांनीच ती चिठ्ठी बदलली होती। हे ऐकून मात्र आता छायाताई म्हणतात की काय बोलतात। तेव्हा आता छायाताई म्हणतात की हो ना, मला अगोदरपासूनच त्यांच्यावर संशय होतातच। आनंदी म्हणते की हो ना छायाताई, हाच जो काही हा तमाशा आहे तो सगळा त्यांनीच घातलेला आहे, त्यामुळे छायाताई प्लीज तुम्ही मला आत्ताच्या आत्ता मालक साहेबांकडे घेऊन चला, त्यांना हे सत्य लवकरात लवकर सांगितलं पाहिजे, नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल। तेव्हा आता छायाताई म्हणते की नाही हो असं काही होणार नाही, आनंदीताई चला मी तुम्हाला आत्ताच्या आत्ताच मालक साहेबांकडे घेऊन चालते। तेव्हा आता दोघेही जायलाच निघतात आणि तेवढ्यात आता युगंधर हा पायरी उतरून खाली आलेला असतो आपल्या रूममधून। तेव्हा मात्र आता छायाताई हे मालक साहेबांना पाहते आणि ती आनंदाच्या हाताला धरून मात्र समोरच घेऊन येत असते। आता युगंधर मात्र आता जे काही तेथे टेबल समोर ठेवलेला आहे त्या ड्रॉवरमधून काहीतरी पेपर्स काढतो, तर आनंदी विचारत असते की छायाताई तुम्ही मला कुठे घेऊन चाललात। त्यावरती छायाताई म्हणतात की तुम्ही आता शांत राहा, मी तुम्हाला बरोबर घेऊन। छायाताई आनंदीला घेऊन तेथे येतात आणि म्हणतात की हे बघा आनंदीताई मालक साहेब समोरच आहे, टेबलमध्ये काहीतरी ते शोधत आहे, त्यामुळे तुम्ही आता इथे थांबा आणि त्यांच्याशी बोला, तोपर्यंत मी येते। आनंदी म्हणते की ठीक आहे। मात्र युगंधरने आता काहीतरी स्केच पेन वगैरे घेतलेलं असतात आणि एक ड्रॉइंगचा कागद, कारण त्याला समिताचं चित्र वगैरे काढायचं असेल त्याच्या आठवणीतमध्ये। आणि तेवढ्यात आनंदी समोर येऊन उभी राहते, तेव्हा तो आनंदीकडे बघत असतो पण काही बोलत नाही। आनंदी उभी असते, दोघं एकमेकांकडे अगदी समोरासमोर उभे आहे। युगंधर काही न बोलता तेथून जायला निघतो, तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब, आणि तेवढ्यात युगंधर थांबतो। तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब ती चिठ्ठी विद्याधर सरांनी बदलली होती, त्यामध्ये चुकीचा मजकूर लिहून तेथे ती ठेवली होती। हे बघा मालक साहेब आपण या विषयावर मुलांशी एकदा जर बोललो तर मात्र। तेव्हा युगंधर म्हणतो की अगं हे बघ आनंदी त्याने काय होणार आहे बरं, मुलांच्या मनातील आग जी काही आता ह्या विद्याधरने पसरवलेली आहे ती काही शांत होणार आहे का। शेवटी आता हे सगळं काही वाढलेलं आहे आणि तुला तर माहिती होतं की विद्याधर माणूस पहिल्यापासून कसा आहे, तू जरा त्याच्यापासून जपून राहायला हवं होतं, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तू आनंदी सावध राहायला हवं होतं। खरं तर हे सर्व मी तुला का सांगतो आनंदी, अगं ह्या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही, चूक माझी आहे। तेव्हा मी तुझं ऐकायला नको होतं, जेव्हा तू म्हणाली की मुलांसमोर मात्र मी मोलकरीण बनून राहते आणि त्यावेळेस मात्र मी ठामपणे तुला नकार द्यायला हवा होता। एक गोष्ट मला अगोदर समजायला हवी होती की जेव्हा मुलांना हे सत्य समजेल आणि त्यावेळेस मात्र हे सगळं होणार आहे हे मला माहिती होतं। मला नेहमी हेच वाटत होतं की जेव्हा मुलांना हे सत्य समजेल तेव्हा त्यांना ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटेल, ते चिडतील आणि खूप असं म्हणजे ते घरामध्ये हे सगळं करतील म्हणून। फक्त माझ्यावर काढला असता त्यांनी आणि मी सहन केला असता।
आणि तो जो काही राग आहे तर तो फक्त त्यांनी त्यावेळेस माझ्यावर काढला असता आणि तो राग मात्र मी सहन केला असता आनंदी. आणि हे बघ आता तर मुलं माझ्यावर नाही तर सगळ्या कुटुंबावर चिडलेली आहेत आणि तू बघितलंस ना मुलांच्या मनामध्ये किती राग निर्माण झालेला आहे. कुणाचं काहीच ऐकून घ्यायला ते तयार नाही. आज इतक्या वर्षानंतर मात्र माझा मुलगा पृथ्वी माझ्याशी इतक्या आनंदाने तो बोलायला लागला होता. मला तर असं वाटलं होतं की माझ्या आयुष्यातील जे हरवलेले दिवस आहे तर ते परत येतील म्हणून. परंतु अगं आनंदी मी सुद्धा ह्या खोट्या नाटकाचा एक भाग बनलो. आता बघ की आनंदी अगं माझ्या आयुष्यामध्ये काय उरलेलं आहे. माझ्या आणि माझ्या मुलांच्या नात्यामध्ये एक अशी भिंत उभी राहिलेली आहे त्या जन्मात तरी मात्र ती भिंत सांगता नाही येणार. याचा आता युगंधरला फार वाईट वाटत असतं. त्याचे डोळे भरून येतात. आनंदी सुद्धा हे ऐकून आता खूप शांत होते. तिला सुद्धा वाईट वाटतं कारण युगंधर पूर्णपणे खचून गेलेला आहे. तेव्हा आता तरी सुद्धा आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब अहो विद्याधर सरांनी घातलेला जो काही गोंधळ आहे आपण मुलांना सांगितला पाहिजे. तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी तुला चांगलं माहिती होतं विद्याधर कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि त्याच वेळेस मात्र तू सावध असायला हवं होतं. का तू सावध राहिली नाही. बरं ठीक आहे आनंदी जे झालं ते झालं. आता तेच गोष्टीला आपण किती वेळ उकरत बसायचं. तेव्हा असे बोलून आता युगंधर आपल्या रूम मध्ये निघून जातो. तो पूर्णपणे खचून गेलेला असतो. आनंदीचे डोळे भरून येतात. ती म्हणते की मालक साहेब जे काही म्हणतात त्यांचा शब्द आणि शब्द खरा आहे. मीच असं निष्काळजीपणाने वागायला नको होतं पण किती काही झालं तरी मी हार नाही मानणार. मी हवं तर मुलांशी जाऊन बोलेल त्यांच्या पाया पडेल मुलांची माफी मागेल आणि त्यांना ही सगळी परिस्थिती आहे ती समजावून सांगेल आणि कदाचित मात्र त्यांच्या वडिलावर असणारा राग आहे तर तो कमी होईल. तेव्हा आनंदीचे डोळे भरून येतात. अगदी अश्रूंच्या धारा वाहत असतात. तिला सुद्धा मालक साहेब इतके खचून गेले नाही म्हणजे सहन होत. ती सुद्धा रडते आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. त्यानंतर मात्र आता इकडे शिल्पाचा जीव मुलांसाठी तिळती तुटत असतो. ती मात्र मुलांसाठी जेवण घेऊन येते. मुलांचा दरवाजा बंद असतो. तेव्हा ती आवाज देते की पृथ्वी दार उघड. अरे प्रांजल मी जेवण घेऊन आले थोडंसं जेवण करा. अरे इतक्या प्रवासातून तुम्ही आलात काही खाल्लं नाही उपाशी आहात तुम्ही. अरे दार उघड प्रांजल दार उघड. म्हणून आता शिल्पाचा जीव मुलांसाठी तिळतिळ तुटत असतो पण मुलं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. दार बंद करून ते स्वतः आतमध्ये आता अगदी टेन्शन मध्ये आहेत. आता ही शिल्पा जोरजोराने दरवाजा वाजवत असते आणि तेवढ्यात तेथे आनंदी येते. शिल्पाचं लक्ष आनंदीकडे जाते. शिल्पा मात्र आता आनंदीला बघते आणि म्हणते की काय ग तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची आणि किती निर्लज्ज आहेस ग तू. म्हणून शिल्पा रडतच म्हणत असते. आनंदी सुद्धा रडत खाली मान घालते आणि शिल्पा तिच्यावरच आरोप करत असते की अगं हे बघ निर्लज्जपणाचा कळस गाठला. आज तुझ्यामुळे माझी मुलं उपाशी आहेत. तुझ्यामुळे मात्र ती मुलं माझ्याशी सुद्धा बोलत नाहीत. त्या सगळ्याला तू कारणीभूत आहे आणि तुला तर मात्र. म्हणून आता शिल्पा रागाने तिच्यावर हात सुद्धा उचलते. परंतु आता आनंदी म्हणते की ताई साहेब तुम्हाला जे काही मला ओरडायचं आहे ना ते सगळं मला मान्य आहे आणि हवं तर ताई साहेब तुम्ही मला मारलं तरी चालेल परंतु हे बघा प्लीज एकदा मला पृथ्वीशी बोलून द्या एकदा फक्त. आणि हे बघा फक्त एकदा हे त्यांना समजून द्या मुलांना की हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे म्हणून. तेव्हा मात्र आता शिल्पा रागानेच आनंदीवर चिडते. अगं जे माझं ऐकून दार उघडत नाही ते तुझ्यासाठी काय उघडणार आहे. तेव्हा आनंदी म्हणते की फक्त एकदा मला प्रयत्न करून द्या शिल्पाताई माझा ऐका. म्हणून आनंदी आता स्वतः आवाज देत असते की पृथ्वी ऐक ना माझं फक्त एकदा दार उघड फक्त एकदा. अरे एकदा माझं ऐकून घे. म्हणून जोरजोराने ते दरवाजा वाजवत आहे. तेव्हा शिल्पा सुद्धा म्हणते की पृथ्वी दरवाजा उघड ना. तेव्हा सगळेजण मात्र आता अगदी म्हणजे दोघी जीव तोडून म्हणत असतात की अरे पृथ्वी दार उघड अरे दार उघड. तेव्हा मात्र आनंदी सुद्धा आता रिक्वेस्ट करते की पृथ्वी फक्त एकदा तू माझं ऐकून घे. अरे त्यानंतर हवं तर तू माझ्याशी बोलू नको फक्त एकदा माझं ऐकून घे. अरे पृथ्वी आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत. एका आपल्या मैत्रीच्या खातीर तरी सुद्धा एकदा माझं ऐक आणि दरवाजा उघड. तेव्हा मात्र आता शिल्पा रागाने म्हणते की हे बघ तुला एकदा सांगितलं ना की ते दरवाजा नाही उघडत आणि तुझं ऐकणार ते कोण आहेत तू त्यांची. तेव्हा मात्र आता आनंदी म्हणते की नाही शिल्पाताई मुलं हे दरवाजे उघडतील. आणि तेवढ्यात मात्र शिल्पा आनंदीला तिथून जायला सांगत असते आणि त्याच वेळेस मात्र आता हा जो काही पृथ्वी आहे तर तो दरवाजा उघडून बाहेर येतो आणि आता लगेच आनंदी म्हणते की बरं झालं पृथ्वी तू दरवाजा उघडला. तेव्हा पृथ्वी रागानेच म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली मला मित्र म्हणण्याची आणि यापुढे मात्र ती हिंमत सुद्धा करू नकोस. मी तुझा कोणीही मित्र वगैरे नाही. तेव्हा आनंदी म्हणते की अरे पृथ्वी प्लीज एकदा ऐकून घे.
तू इतका भडकलेला असतो. तो आनंदीला म्हणतो की आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नातं नाही, तू एक नंबरची ही अगदी कपटी आणि अगदी खोटी बाई आहे. तेव्हा आता आनंदीच्या डोळ्यात खूप पाणी येते. आता आनंदी म्हणते की ठीक आहे, तुम्ही माझे मित्र नाही चालेल मला, मी अजून सुद्धा स्वतःला मात्र तुमची मैत्रीण मानते. एकदा प्लीज ऐकून घे, अरे प्लीज मी जे काही म्हणत आहे तर ते ऐकून घे. पृथ्वीचा मात्र राग खूप अनावर होतो. त्याला काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं. रागाने मात्र आत्याच्या हातातील जी काही ती काठी आहे तर ती काठी हिसकावतो आणि आपल्या हातावर जोरजोराने मारून घेत असतो. शिल्पा ओरडते की अरे काय करतोस पृथ्वी. प्रांजल आणि मिताली सुद्धा धावत येतात की पृथ्वी दादा अरे काय हे. आनंदी सुद्धा आता जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की पृथ्वी तू असं करू नकोस. मिताली आता म्हणते की दादा अरे ऐक ना प्लीज, तू असं काय करतोस. तेव्हा आता पृथ्वी रागाने आपल्या हातावर इतका जोरजोराने मारतो आणि म्हणतो की मी मूर्ख आहे, या मुलीला मी स्वतःची मैत्रीण म्हणून घेऊन बसलो, खरंच माझा खूप मोठा मूर्खपणा झाला. तेव्हा आता शिल्पा, मिताली, प्रांजल ही सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण पृथ्वी आता जोरजोरात मारतो आणि जोरात ओरडतो की हीच माझी लायकी आहे म्हणून. तोपर्यंत ही मुलगी मला कबूल करत नाही की मी हिचा मित्र नाही, मी हिचा कोणीच नाही, तोपर्यंत मात्र मी स्वतःला असंच मारत राहणार आहे. पृथ्वी पुन्हा आपल्या हातावर जोरजोराने मारत असतो. तेव्हा मिताली, प्रांजल हे सगळेजण पृथ्वीला अडवतात, पण पृथ्वी ऐकून घ्यायला काही तयार नसतो. तेव्हा आनंदी जोरात ओरडते की बरं ठीक आहे, आपल्यामध्ये कोणतंही नातं नाही, तुम्ही माझे मित्र नाहीत, फक्त एकदा त्या अगोदर ऐकून घ्या. व पृथ्वी रागानेच आनंदीला म्हणतो की परत माझ्या समोर येण्याची हिंमत सुद्धा तू करायची नाही, ही गोष्ट चांगली लक्षात ठेवायची. दीपक, तू आमच्या भावनांशी खेळलेली आहे आणि मी तुझा आज सगळ्यांच्या समोर पुन्हा तिरस्कार करत आहे. माझ्या मनात तू मित्र सुद्धा नाही आणि कोणी सुद्धा नाही. प्रांजल आणि मिताली सुद्धा आनंदीकडे खूप रागाने बघत आहे. त्या तिघांना सुद्धा आता आनंदीचा इतका राग येत आहे आणि पृथ्वी आता आनंदीचा तिरस्कार करतो असं म्हणतो, परंतु म्हणतो की त्यापेक्षाही जास्त तिरस्कार मात्र मी त्या मिस्टर युगंधर निंबाळकरचा करत आहे. तेव्हा मात्र आता आनंदी आणि शिल्पाताई तेथे उभे असतात, परंतु आता त्या दोघींनाही म्हणतो की मागे व्हा आणि आनंदीच्या हाताला धरून तिला मागे करतो आणि दरवाजा पुन्हा एकदा बंद करायला जातो. तेव्हा आता शिल्पा म्हणते की पृथ्वी अरे प्लीज एकदा तरी ऐकून घ्या, अरे तुम्ही केव्हापासून उपाशी आहात, प्लीज 2-2 घास तरी खाऊन घ्या. तेव्हा आता मिताली म्हणते की आत्तू प्लीज आम्हाला काहीही नकोय, तुमच्या ऑलरेडी सगळ्यांच्या खोटेपणामुळे आमची पोटं भरलेली आहेत. तेव्हा ती आत्तूचा हात धरते आणि नकोय आम्हाला असं म्हणते. प्लीज आत्तू तुमची ही नाटकं आहे ना तर ती बंद करा, आता थोडी सुद्धा जागा आमच्या मनामध्ये उरलेली नाही आणि आम्ही कुणाशीच बोलणार नाही. आनंदी बिचारी आता रडत असते, तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि शिल्पाला तर आता खूपच वाईट वाटतं, कारण मुलं ऐकायलाच तयार नाहीत. शिल्पाला आता ते असं म्हणतात की आमच्या पोटात आणि ना मनात कोणतीही जागा तुमच्यासाठी राहिलेली नाही. तेव्हा आता शिल्पा मात्र प्रांजलला म्हणते की अरे 2 घास तरी खाऊन घे, परंतु आता प्रांजल रागाने म्हणतो की आत्तू आम्हाला या घरात मात्र 2 घास काय कुणाचं काही ऐकून सुद्धा घ्यायचं नाही, आम्हाला बोलण्याची सुद्धा इच्छा नाही, त्यामुळे प्लीज जा इथून म्हणून मुलं आता आत्याला सुद्धा जायला सांगतात. कुणाचं काही ऐकून घ्यायला मुलं तयारच नाहीत. आता याचं फार मात्र आता आत्याला वाईट वाटत असतं. शिल्पा म्हणते की अरे पृथ्वी तू तरी याला समजाव आणि प्लीज अरे तू तरी याला समजाव ना, अरे तू तरी एक घास खा म्हणून आत्या आता आपल्या हातामध्ये जेवणाचा घास घेते आणि आता पृथ्वी रागानेच म्हणतो की आत्या मागे हो. आत्या रडत म्हणते की पृथ्वी, तेव्हा पृथ्वी सुद्धा रडत असतो आणि म्हणतो की आत्या मागे हो. शिल्पा आत्या रडतच म्हणते की पृथ्वी अरे असं करू नकोस. पृथ्वी काही ऐकायला तयार नसतो, तो सुद्धा खूप रडतोय आणि आनंदी सुद्धा मुलांची अवस्था बघून खूप रडत आहे. तेव्हा आता पृथ्वी रागाने आनंदीकडे बघत असतो, तेव्हा शिल्पा आत्या तर खूप रडत असते. तर शेवटी मित्रांनो आता हा भाग येथे संपत आहे. तर पुढील भागामध्ये आता जेव्हा आता सगळेजण एकत्र आलेले आहेत, खऱ्या आणि लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे सगळ्यांच्या समोर आता मुलांना सांगितलं जातं, पण मुलं म्हणतात की ठीक आहे आता निंबाळकर हे बघा साहेब, तुम्ही मात्र म्हणाला होतात की तुमचं आणि आनंदीचं जे लग्न झालेलं आहे ते खूप मोठ्या कठीण परिस्थितीत झालेलं आहे, मग ठीक आहे आता जर तुम्हाला हे लग्न मान्य नाही तर मात्र तुम्ही आनंदीला डिव्होर्स देऊ शकतात आणि जर तुम्हाला आनंदीला डिव्होर्स द्यायचं नसेल तर आम्ही हे घर सोडून जायला तयार आहोत, नाहीतर एकतर तुम्हाला आनंदीला निवडावं लागेल नाहीतर आम्हाला दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल, नाहीतर आनंदीला तुम्ही घटस्फोट द्या. आता आनंदीला डिव्होर्स द्यायचा म्हटल्यानंतर आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो आणि आनंदीच्या हातातील जी काही बांगडी आहे तर ती तेथे तिचा हात दरवाजावर आपटतो आणि बांगडी फुटून जे काही आता त्यातून रक्त येत आहे हातातून तर ते मात्र युगंधर वळून आनंदीकडे बघत असतो. तेव्हा मित्रांनो आता युगंधर नक्की आनंदीच्या बाबतीत कोणता निर्णय घेईल आणि पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.